चला मॅचला होती सुरुवात. एक्स्ट्रा प्लेयर्स आलेत, उत्कर्षचे आलेत. गणेश दादा काय करायचंय? तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आहे आहे का? ओके ओके ठीक आहे. चला सामन्याला सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. पहिला बॉल. बॉलर तयार. विशाल बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर रिलीज करत असताना पहिला बॉल डॉट आलाय. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात अतिशय दमदार पाहायला मिळते आपल्याला. देर इज नो रिव्ह्यू फॉर एनी सिच्युएशन. वाईट बॉल नो बॉल साठी कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला आता रिव्ह्यू मिळणार नाही इथून पुढे. ओ कट केला. अप्पर कटचा फटका. बॉल डिक्लेअर मध्ये चालला. एकच धाव मिळेल. सुरुवात एका धावेने. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. सिंगल रन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विराज आणि वैभव. दोन बॉल एक रन आतापर्यंत झालेत. विशाल बॉलिंग मार्कवरती. दिविशा 11 ऐरोली टीम कडून आज खर तर अनेक अशा प्लेयरच्या अनुपस्थितीमध्ये खेळतोय. विशेष करून अजिंक्य लाडू आज या टीम मध्ये नाहीये. ऑप्शनच्या पुन्हा एकदा बाहेर जाणारा बॉल हा सोडून दिला. हा वाईड आहे. हा पुन्हा टाकावा लागेल. लाईन चेक करावी लागेल. वाईड +1 2 धावा मिळतील. टीमची टोटल 3 2 बॉल 3 धावा. धावफलकावरती ऍक्शन रिप्लेमध्ये पहा. दोन्ही लाईनच्या बरोबर बाहेरून बॉल चाललाय. त्यामुळे इथे पंचांना कोणत्याही प्रकारचं दुमत नव्हतं. वाईड देण्यासाठी कोणती अडचण नव्हती. आणि ही आहे 2 एक्स्ट्रा रनची वाढ. 3 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. उत्कर्ष दिवा आणि दिविशा 11 ऐरोली अगदी दोन्ही शेजारील संघ आहेत. फार काही डिस्टन्स नसावा या दोन्ही टीममध्ये. परंतु आज या बेलापूरमध्ये खेळतात. ऑन साइडला स्वीप केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. इट्स अ मॅक्सिमम हिट. षटकार. 40+ बेलापूर लेजेंड्स ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आज या ठिकाणी मात्र संपन्न होती. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 8 संघ सहभागी असतील. त्यातील मॅच नंबर 3 एक संघ आज जाईल सुपर 2 मध्ये अर्थात फायनल मध्ये. विशाल तयार. बॉलिंग मार्कवरती. बॉल झालेत आतापर्यंत 3 धावा 9. हाही बॉल उचलून खेळायचा होता. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा फुल लेंथ डिलिव्हरी. बॅटच्या खालून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. हा डॉट बॉल आहे. 4 बॉल 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली. एक सिंगल आली. सिंगल नंतर तर वाईट +1. त्यानंतर षटकार. आता डॉट बॉल येतोय. उचललाय बॉल. जास्त वरती गेलाय. फिल्डर बॉलच्या खाली येतोय. रुपेश सोनकर त्याच्या हातामध्ये झेल आणि संपलाय. पहिला बॅट्समन अर्थातच विराज मडवीचा खेळ. पहिला दे धक्का उत्कर्ष दिवा टीमला. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल SMD लाईव्हच्या माध्यमातून. बॉल बरोबर समोर होता. फुटवर्कचा वापर नव्हता. एलिव्हेशन मिळालं नाही. बॉल वरती चढला गेला. त्यानंतर फिल्डर रुपेश आला बॉलच्या खाली आणि त्याने टिपला हा झेल. पहिला धक्का या ठिकाणी दिलाय उत्कर्ष दिवा टीमला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संदीप आपल्याला पाहायला मिळेल. वैभव मडवी अजूनही स्ट्राईकच्या शोधामध्ये आहे. परंतु आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील. 4 ओव्हरची मॅच आपण खेळत आहे. यानंतरची होणारी मॅच फ्रेश राऊंड. सारसोळे जय गणेश कुशल 11 सारसोळे आणि त्यांच्या विरुद्ध श्रीकृष्ण दिवा या 2 टीमच्या दरम्यान मॅच असेल नेक्स्ट. सो दोन्ही टीम लक्ष असू द्या. इनिंग ब्रेक मध्ये जर दोन्ही कॅप्टन्स नसतील टॉस साठी तर मॅच 4 ओव्हरची खेळवली जाईल.
बॉल तयार. ऑन साईडला खेळायचा होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका आहे परंतु एक रन वेगाने पूर्ण केली जाते. वैभवने चान्स घेतला यावेळेस. रन काढण्याचं धाडस त्या ठिकाणी मात्र दाखवलं आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत. एक गडी बाद 10 रन. चला टीम मीटिंग नकोय, एकत्र येऊ नका अजिबात. लगेच बॉलर इन्व्हाइट करा. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजे, कारण मागच्या मॅचला जवळजवळ 1.5 तास गेलाय. 5 ओव्हरची नव्हती मॅच, 4च ओव्हरची होती, तरी देखील जवळजवळ 1.5 तास गेला त्या मॅचला. 12:17 पहिली मॅच संपलेली आणि आता दुसरी मॅच कधी संपली आहे तर 1:44. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. बॉल तयार. रुपेश उलटा मारलाय. चांगला फटका. फॉर फिल्डर आहे कव्हर्सला. सिंगल या ठिकाणी मिळाली. फक्त एक धाव. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. अचानक स्टान्स बदलणं, स्वतःची मुवमेंट दुसऱ्या बाजूने शिफ्ट करणं हे कठीण आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. रुपेश सोनकर. हाही बॉल ऑप्शनच्या बाहेरून खेचून काढण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल बॅटचा संपर्क नीट नाहीये. बॉल समोर येतोय. अगदी या मैदानावरील सेफेस्ट झोन ज्याला मानलं जातं, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि बरोबर बॉलरच्या वरून खेळलेला फटका सेफ झोन मानला जातो, कारण तिन्ही फिल्डर्स बॉलपासून दूर असतात. पर्याप्त वेळ मिळत नाही बॉलपर्यंत पोहोचण्यासाठी. ऑन साइडला स्वीप केलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग कडे बॉलला टर्न करत असताना श्रेयस बॉलवरती पोहोचेल तोपर्यंत बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावांकरिता हा येतोय चौकार. कमी वयाचा खेळाडू आहे, जवळजवळ 15-16 वर्षाचा खेळाडू असेल श्रेयस, परंतु आज दिविशा 11 ऐरोली टीम मध्ये आपली जागा बनवली आणि हेच खरं तर गणेश कारंडेचं यश आहे. ज्याने अनेक खेळाडू घडवलेत, अशा नवनवीन खेळाडूंना त्याने संधी दिली आहे. त्यामधील नवी मुंबईला एक चांगला हिरा मिळाला. बाबू कांबळे सारखा मार्गदर्शक त्यांच्या टीममध्ये आहे. रुपेश सोनकर सारखा अनुभवी खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहे. म्हणूनच अजिंक्य लाडू सारखा एक हिरा या नवी मुंबई टेनिस क्रिकेटला मिळालाय. गणेश कारंडे गेली अनेक वर्ष खरं तर ट्रायडंट साठी खेळत आला. सुरेश राणा अंकल यांच्या टीम मधून बरीच वर्ष, वरदसाठी देखील बऱ्याच वर्ष तो खेळलाय. उचलून खेळायचा होता. बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉलच्या खाली. कॅचची संभावना. कॅच सुटली. बॉल चाललाय डीप कव्हरला. फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु पाहत बसले आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन वैभव मडवीच्या बॅटमधून आले. 4 धावा. आता मात्र पहा, दोन्ही फिल्डर एकमेकांकडे फक्त पाहत बसले. पर्याय नव्हता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल बॉल जास्त वरती गेलेला आणि अगदी सहज मित्र म्हणेन बॉल अडवू शकले असते, एक्सेप्ट कॅच, कारण की तुम्ही कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये होतात. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला नसता तर बॉल अडवता आला असता. परंतु जर आणि तर या दोन गोष्टींना फार काही किंमत नाहीये क्रिकेटमध्ये, त्यामुळे तुम्हाला ते प्रेडिक्ट करणं कठीण. इथे विनायक झेंडे यांनी कळवले हा नो बॉल. आणि पहा किती प्रेझेन्स ऑफ माइंड शार्प आहे श्रेयस. त्याला कळलं होतं की ऑलरेडी नो बॉल दिलाय, त्यामुळे पकडलेला बॉल कॅच स्वरूपाचा तो लगेच फेकणं हेच खरं तर त्याची जबाबदारी त्यांनी समजली. ऑन साइडला फ्री हिटचा बॉल गणेशकडे चाललाय. सिंगल. 1 धाव आली. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा घेण्याचा मानस आणि तेवढं मोठं धाडस देखील केले गेले. लगेचच 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला. 2 झाल्या. टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 25-1. उत्कर्ष 11 दिवा टीम. चला चला प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. आपण लगेच बॉलर इन्व्हाइट करा. टीम मीटिंगला परमिशन नाहीये कारण ऑलरेडी आपण पाऊण तास लेट आहोत. नेक्स्ट मॅच कुशल 11 जय गणेश सारसोळे आणि त्यांच्या विरुद्ध श्रीकृष्ण दिवा. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आम्हाला टॉस साठी हवे आहेत.
जर यूट्यूबच्या द्वारे आपण पाहत असाल ही स्पर्धा SMD लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की आपण कृपया टॉससाठी या. अन्यथा जर इनिंग संपल्यानंतर पहिला बॉल पडला तर तुमची मॅच देखील 4 ओव्हरची होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव आली. श्रेयसच्या हातामध्ये बॉल आणि लगेच दम भरण्यात आला. बॉल आल्या आल्या फेकणं हे देखील फार महत्वाचं. कधी कधी आपण अशा ओव्हर एक्साइटमेंटमध्ये राहतो की बॉल माझ्याकडे आला आहे, थोडा वेळ बॉल सोबत खेळावं अशी भावना प्रत्येकाला असते, परंतु तसं करून जमत नाही. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप केला. बॉल चालला स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार चौकार. स्टँडर्ड मेंटेन केले खरं तर फलंदाजीमध्ये बॅट्समन संदीपने. पहा ओव्हर द विकेट बॉलर आला, त्यानंतर पुन्हा एकदा पाय क्रॉस केले आणि त्यानंतर स्वीप केलेला बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर चालला 4 धावांकरिता. चौकार आला. 30 धावा धावफलकावरती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉडी स्टेच केली आहे परंतु फिल्डर बॉलच्या खाली. विकेट इथे मात्र मिळाली. आणखीन एक सफलता. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना उत्कर्ष दिवा टीमला लागलाय. हे पहा वाईट कदाचित सोडता आलं असतं परंतु कॉलिंग नव्हतं वैभवचं, त्यामुळे इथे टायमिंग जुळलं नाही. विकेट इथे मात्र मिळतीये. संकेत आला नवीन बॅट्समन. ओ कडक शॉट. अगदी गुडघ्यावरती बसून मारलेला हा फटका. स्क्वेअर लेगच्या बाहेरून षटकार मिळतोय. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु पहा बैठक स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेर जागा बनवली. पुन्हा आतमध्ये आला. स्टंपच्या मधून बॉलला पिक केलं आणि त्यानंतर मात्र पाठवून दिले बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 रन पाहायला मिळतील. काय कमालीचा शॉट होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा 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 पहावा असा वाटतो. एवढा सुंदर आणि देखणा फटका. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती हॅमर करत असताना संकेतने हा षटकार मारलाय जगदीशच्या विरुद्ध. अनुभवी खेळाडू आहे जगदीशच्या टीमचा. ऑन साइडला पुन्हा एकदा स्वीप केलाय. फिल्डर बॉलच्या जवळ येतोय. 1 रन पूर्ण केली आहे. 2 धावांचा कॉल होतोय. वैभव मडवी वेगाने निघालाय. 2 धावा इथे मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल इथे मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 38 for 2. आणखी एकदा बॉल स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉडीचा वेध घेतला. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या 38. 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना टीम उत्कर्ष दिवाने. 3 ओव्हरमध्ये 38 आल्यात. पुढच्या 6 बॉलमध्ये किती धावा येतील, टार्गेट म्हणून किती धावा सेट केल्या जातील हे पाहायचे. श्रेयस 15 ते 16 वर्षाचा गोलंदाज आज मात्र आपली जागा बनवते ॲज अ बॉलर म्हणून टीममध्ये. हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी अथक परिश्रम घेतले गेलेत. मैदानावरती प्रॅक्टिस सेशन भरपूर चांगलं आहे. 38 झालं. 38.
38 धावा धावफलकावरती आहेत. यामागे भरपूर लोकांची मेहनत आहे. बाबू कांबळे सारखा अनुभवी खेळाडू, रुपेश सोनकर आहे, गणेश कारंडे, जगदीश स्वतः या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर रिलीज झाला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर स्टंपिंगची त्या ठिकाणी अपील झाली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल फिरवला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढला जाते. लेग कटरचा वापर या ठिकाणी होतो. लेफ्ट हँडेड बॉलरकडे मी म्हणेन एक दैवी वरदान त्याला मिळालेलं आहे. देवाची शक्तीच जणू मिळते लेफ्ट हँडेड बॉलरला. बॉल वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे फार चिकाटीने पाहायला मिळते. इथे देखील पहा पुढे मारण्याचा प्रयत्न. आता संपलाय खेळ. अर्थात वैभव मडवी बॅक टू द डग आउट. ज्या खेळाडूकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती तोच खेळाडू आता रिदम मध्ये असताना बास झालाय. फुटवर्कचा वापर होता. थोडासा डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे आला आणि त्यानंतर मात्र श्रेयसने फिरवलेला बॉल बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. पहा ॲक्शन रिप्ले. बरोबर बॅटन पॅडच्या मधून बॉलला काढलं. त्यानंतर पर्याप्त वेळ मिळाला विकेट किपर आणि ही होते श्रेयसच्या रिॲक्शन. या संदर्भामध्ये विकेट जी त्याला मिळाली आहे त्याला माहिती आहे आत्ताच्या घडीला ही सध्या तरी मोठी विकेट आहे. भले त्याच्या बॅटमधून आज फार धावा आलेल्या नाही आहेत तरी देखील वैभव मडवी ॲज अ ओपनर म्हणून या टीमची जबाबदारी सांभाळतो. 38-3 पहिले 2 डॉट बॉल. जर 4 बॉलमध्ये 2 मोठे हिट आल्या तर मजा येईल. 50च्या आसपास स्कोर जाऊन थांबेल. 51-52चं टार्गेट या मैदानावरती खरं तर सेफ असेल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिले 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 55 -2 53 धावांचं टार्गेट होतं. पुन्हा फिरवण्याचा प्रयत्न. काय बॉलिंग आहे. भन्नाट बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड येतोय. त्यानंतर मात्र काही बॉल स्लो जातात, काही बॉल वेगाने टाकले जातात. 3 बॉल आतापर्यंत झालेत. इथे देखील पहा शॉर्ट बॉल. रनआउटचा धोका आहे. होऊ शकतो इथे बाद. बॅट ग्राउंड झाली अंपायर अमान सांगतायत. कोणती धाव मिळत नाहीये. हे पहा ॲक्शन रिप्ले मध्ये घडामोडी घडल्या होत्या. थोडं फास्ट थ्रो येणं गरजेचं होतं तर कदाचित रनआउट झाला असता बॅट्समन. संग्राम आला नवीन बॅट्समन वैभवच्या जागेवर. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत एकच धाव या ओव्हरमध्ये खर्च केली गेली त्यामुळे पाहायचंय. हाफ ट्रॅकर बॉल. आणखीन एक डॉट बॉल. काय कमालीची बॉलिंग आहे. जबरदस्त बॉलिंग. श्रेयससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त एकच धाव दिली आहे. चांगल्यात चांगल्याना मात्र खऱ्या अर्थाने उभं ठेवलं त्याने आणि हेच घडलेले हिरे आहेत खरं तर दिविशा 11 ऐरोलीमध्ये. असेच छोटे छोटे खेळाडू घडतात याचा मात्र गणेश कारंडेला सार्थ अभिमान आहे. नेक्स्ट मॅच या ठिकाणी मात्र असेल कुशल 11 जय गणेश सारसोळे आणि त्यांच्या विरुद्ध श्रीकृष्ण दिवा. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित राहील आता त्याला टॉस विन दिला जाईल आणि पहिला बॉल पडला तर मॅच 4 ओव्हरची होईल. चला उत्कर्ष दिवा लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. वेळ आपल्याकडे कमी आहे. पाऊण तास आपण ऑलरेडी लेट आहोत. 39 धावा झाल्या. 40 धावांचं टार्गेट आहे 24 बॉलमध्ये.
लक्ष मोठं नाहीये दिवेशा 11 ऐरोली टीम समोर, परंतु या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजांची देखील कसरत तारेवरची आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. आपण पाहताय प्रियदर्शनी क्रिकेट क्लब बेलापूर आयोजित 40+ बेलापूर लेजंड्स ट्रॉफी 2026 दिवस पहिला, आणि पहिल्या दिवसातील ही लढत या ठिकाणी मात्र लढली जाईल. क्रमांक 3 चला जय गणेश सारसोळ टीमचे कॅप्टन आले. श्रीकृष्ण दिवा टीम कॅप्टन पाठवण्यात सारसोळ टीमला टॉसविन दिलं जाईल. आज आयोजक थोड्या वेगळ्याच मूडमध्ये आहेत. बॉल पडण्याच्या आधी जर कॅप्टन आला नाही श्रीकृष्ण दिवा टीमचा, तर सारसोळ टीमला टॉसविन देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची. आणि सारसोळ टीमचे कॅप्टन या ठिकाणी आले आहेत. सामन्याला होईल सुरुवात आणि पुन्हा एकदा विजय गमरेसर येतील. आपल्या सेकंड इनिंग मध्ये 24 बॉल 40 धावांची गरज आहे दिविशा 11 ऐरोली टीमला विजयासाठी. श्रीकृष्ण दिवा संघनायक फर्स्ट कॉल आहे सर, लास्ट कॉल आहे. बघा चेंडू पडायचा आज आला नाही तर सासवड संघ विन दिला जायला टॉस मध्ये ठेवायचं आपल्याला. पण लवकर यायचं, लवकर यायचं, आपण लगेच टाइम करून टाका या नाणी लवकर या. बघा टॉस पडला तर उडवून घ्यायचं आहे. जर चेंडू पडला तर या संघाला विन दिला जाईल, नाणेफेक दिली जाईल. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघामध्ये चांगली कामगिरी ज्या शेहेश याची मी अप्रतिम कामगिरी ज्या शेहेशनी या संघाने चांगली भारदार खेळी केली. गोलंदाजीवरती मात, फलंदाजाच्या बॅटवरती मात केले. कुठल्याही चेंडूला त्यांनी फलंदाजाला हात खोलून दिलं नाही आहे. 40 धावा कंटिन्यू मॅच ब्रेक होत दिला नाही, लागेच चालू ठेवायची. कुठलाही वेळ जाय करू नका, 15 मिनिट मॅच संपली पाहिजे. पहिला चेंडू पहिलाच फेकी करतोय. पहिला जरा हेल्पलेस शॉट रोल आहे, चेंडू लॉंग अपला आणि पंचांचा हे हा 4 धावा. 4 धावांनी मग खातं खोललंय. संघाची धावसंख्या करायची आहे ह्या जोडीला 40 धावा करायची. आत्तापर्यंत चांगली कामगिरी. पहिल्या चेंडू पहिली एक बहारदार 4 चौकार मारलेला आहे. फोरकस वाढ संघाची धावसंख्या झाली ती 4. एक चेंडूची समाप्तीनंतर सामना पुढील चेंडू 4 जायची नोंद झाली. लगेच कुठलाही वेळ जाय करू नका. दोन्ही संघांनी 12 प्लेयर पडवायची आहेत, लक्षात ठेवायचं आहे. काय बॉलरचं नाव काय आहे? बॉलरचं नाव काय? मोनिश पहिला चेंडू घडकतोय. 4 धावा आल्यात. जो स्ट्राईकला फलंदाज आहे ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये गौरव आहे ना, गणेश ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी दिली. गणेशने आता एक चेंडू 4 धावा. बघा बोलणं आम्ही तुम्हाला सांगतोय की धावा पाहिजे, ती चेंडू फेकायचा आहे असं करा, सहकार्य करा. फक्त बोलत राहू नका, टाईम जाय करू नका. म्हणून आता बघूया पुढे चेंडू सांगितलं स्ट्राईक केलेला फलंदाज ज्यांनी पहिला चौकार मारलेला आहे. गणेश आपली चांगली कामगिरी, एक फलंदाज चांगली कामगिरी. पहिल्या चेंडू पहिली 4 धावांचा कामगिरी बजावले. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि पंचाचा इशारा येतोय. आज 6 धावा. तो गणेश याची खरंच चांगली कामगिरी. ज्यांनी आतापर्यंत या षटकामध्ये एक चांगली म्हणजे त्यांना जी रन रेट हवा आहे तो रन रेट त्यांनी काढलेला आहे. प्रति षटकावरती त्यांना 10च्या गतीने वाटचाल करायची आहे. आता 2 चेंडू 10 धावा. विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 40 4 षटकामध्ये. यानंतर ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, जर आपण नाणेफेक जिंकले, जर फिल्डिंग जिंकली असेल तर लगेच ग्राउंडमध्ये उतरायचा, कुठलाही वेळ जाय करू नका. यानंतर ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे सामना 4 जाईल. आपण ही मॅच संपली गेली ग्राउंडमध्ये फिल्डिंग घेतली असेल तर त्या समोरच्या सांगायचं आहे आम्ही फिल्डिंग घेतले, तुम्ही फिल्डिंगला उतरा. चला 2 चेंडू 10 धावा. गणेश एक स्फोटक फलंदाज ज्यांनी चांगले अप्रतिम, पण गोलंदाज थोडासा निराश. मुनेश
आपल्या षटकाची तकदीर करतोय. बघूया आतापर्यंत मनेश यांनी 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात आणि गणेश यांनी चांगली कामगिरी. पहिला चौकार आणि नंतर स्ट्रेट ड्राईव्ह हा षटकार. लॉंगॉपला त्यांनी चौकार मारला आहे आणि धावसंख्येला ठेवलं. 2 चेंडू समाप्तीनंतर बिनबाद 40 धावांची गरज. मोनिश पुढील चेंडू घेऊन स्वीट केले. चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं हा चेंडू नक्कीच देईल. पंचांचा इशारा 6 धावांचा. लगातार मोनेशवरती मतभुचार होते. षटकारांची अपयशबाजी करतोय तो गणेश. आता लगातार बॅक टू बॅक कट टू कट 2 षटकांनी संघाची धावसंख्या 16 धावा इथं झालेल्या आहेत. पहिला चौकार नंतर 2 षटकार. बघा हॅट्रिकच्या डोळ्यावरती मोनिश थोडासा निराश. या षटकात 16 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू घेऊन गणेशसाठी कट केला चेंडू कव्हर पॉईंटला. शतशक लावून चेंडू फ्रेंड अडवतोय पण एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावेने धावसंख्या झाली ती 17 धावा इथं झालेल्या आहेत. विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 40. आता या षटकात चांगली दमदार फलंदाजी. आता स्ट्राईक यांना फलंदाज गेला आहे तर रुपेश आता पहिल्या सामना करणार आहे त्या मोनीचं विश्लेषण. आतापर्यंत 17 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत काही चेंडूमध्ये. आता डावखुरा फलंदाज उकडेवरती आहे. रुपेश मोनेश एक फास्टिंग मारा करतो. 7 ते 8 पॉईंटचा रनअप आहे. कट केला आढळला चेंडू कव्हरच्या दिशेने आणि हा झेल टिपला. सुरेख झेल कव्हर पॉईंटला आणि आता हा सफलता मिळते. रुपेश मात्र बाद होतोय. संघाची धावसंख्या आहे ती 17. 1 बाद 17. ह्या विनिंग षटकामधला कदाचित शेवट चेंडू असेल पण आतापर्यंत मोनेश हा थोडासा महागडा पडतोय. त्यांना प्रति षटकावरती 10 धावांच्यात रोखायचं होतं पण एक स्फोटक फलंदाज तर गणेश याने एक स्फोटक खेळी केलेली आहे. आणि आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी गडी बाद झाला की लवकर निघा जरा. बाबू आलेला आहे. बाबू जरा बिल्डअप करायचा आहे. एक षटक अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 वरती गडी बाद झालेला आहे. हा एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा पहिला 4 नंतर डबल षटकार एक सिंगल आणि गडी बाद. 5 चेंडू झालेले आहेत. मुनीचा अजून एक चेंडू खेळ बाकी असेल आणि स्ट्राईक यांना आला प्लेअर तो बाबू आलेला आहे. विजयासाठी धावा करायची आहेत त्या 40. आतापर्यंत चांगली कामगिरी फलंदाजांनी गणेशनी एक चांगला स्फोटक खेळी केलेली आहे. खोंगार बल्लेबाज साठा प्रत्येक चेंडूवरती तुटून पडलेला आहे. त्याचा बल्ला फळ चालतोय. एक संजीवनी धावा बनवण्याची सगळं मिळालेली आहे. त्या बाबू याचा काय चमत्कार बघा. बाबू आता स्ट्राईक यांना येतोय आणि गोलंदाज करतो. हे मोनेश यांनी आत्ताबद्दल मागडे षटक टाकलेला आहे. बघा काय पुढची राजनीती असेल. अजून येणारे काही चेंडूचा खेळ बाकी आहे. कमीत कमी मला वाटते अजून बी 19 चेंडू कदाचित असावे. पुढे चेंडू घेऊन चेंडू हातात एकटीचा विसवतोय आणि षटका सांगतो की हा षटकेची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 1 बाद 1 षटक धावसंख्या 17. पहिला गडी हा 17 वरती बाद झाला आणि पहिल्या षटकात धावसंख्या होती 17. बाबू आणि गणेश अशी ही जोडी मानत उभी आहे. आता गोलंदाजसाठी आलाय गोलंदाज नवीन. सतरा झाले. 17 आता वैभव यांना गोलंदाजी धुरा दिलेली आहे. गणेश आणि बाबू अशी ही जोडी सलामीला आलेली आहे. तो वैभव आपल्या गोलमाज सज्ज. गणेश स्ट्राईक एंडला आहे. चेंडू कट केलाय कव्हर पॉईंटला. छत्रपती चेंडू मला अडवतोय. विशाल चेंडू अडवतोय पण एक धाव काय रोखू शकत नाही विशाल. एक धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाले ती 18 धावा इथं झालेल्या आहेत. आता बाबू मात्र स्ट्राईक एंडला. विशाल आपल्या गोलमाज सज्ज. धावसंख्या झाली
बिन बाद 18. षटक मात्र चालू आहे, दुसरं पूर्ण करतोय विशाल. स्ट्राईक एंडला उभा आहे तो बाबू. विजयासाठी धावा करायच्या त्या 40. पुढील चेंडू पॅडला जो अपील होतो, चेंडू एक्स्ट्रा याच्यामध्ये विसरतोय, पण पंचांचं एक धाव मात्र सहज पूर्ण केलेली आहे. ती मात्र 22 एक धाव मिळाली आहे. धावा कशा वेळेनं येणं गरजेचं आहे आणि एक धावीन धावसंख्या झाली ती 19 धावा इथं झालेली आहे. पहिल्या षटकात धावसंख्या होती 17. षटक सुरू आहे दुसरं, एक बाद 19. गोलंदाज विशाल. स्ट्राईक एंडला उभा आहे तो बाबू. एक चेंडूवर खेळतोय धावसंख्येवरती. एक चेंडू जाता आता पंचांचा इशारा येतो हा अवांतर धावेचा. रिव्ह्यू नाही, पंचांनी अंतिम राहील. आपल्या विनंती आहे पंचांशी डिसाईड करू नका. पंचांनी रिव्ह्यू मागितलं बघा. काय पंच म्हणलं रिव्ह्यू नाही म्हणले आता नाही आहे बघा. पंचांशी बेस करू नका. आपण विनंती आहे. रिव्ह्यू कॅन्सल केला आता आपण. रिव्ह्यू नाही सांगितलं आपण कंटिन्यू ठेवायचं आहे. पंचांशी शक्यतो वाद करू नका. आपलं ते पंचांनी अंतिम राहील. आपल्या विनंती आहे. वेळ जाय करून आपल्या विनंती आहे. आपण जरा फाट करायचं आहे. पंच हा चेंडू निर्धाव दिला आहे ना, राईट चेंडू दिलेला आहे. चेंडू निर्धाव केलेला आहे. बाबू स्ट्राईक एंडला. बाबूचं विश्लेषण आहे 3 चेंडू आणि 1 धावची कामगिरी. विशाल 3 चेंडू 2 धावा खर्च केल्या आहेत. संघाची धावसंख्या 1 बाद 19. कृपया जास्तीत चर्चा घेऊ नका. वैभव बोलण्याचा यार सॉरी हा. हा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर ठेवली ती 19. चांगली कामगिरी या षटकामध्ये गोलंदाजांना कमबॅक करून दिले. पहिल्या षटकात जरी 17 धावा आल्या असतील तरी आता चांगला कमबॅक केलंय. 19 धावा झालेल्या आहेत. तयार वैभव फास्टिंग मारा आणि हा चेंडू नक्की जाईल. लॉफ्टिंग मारलाय. पंचांचा इशारा आज 6 धावांसाठी स्ट्रेट ड्राईव्ह आणि 6 धावने धावसंख्या पुढेच लागले. धावसंख्या क्वार्टर म्हणजे 25 धावा झालेल्या आहेत. 25 धावा झालेल्या. आता मात्र हा गोलंदाज आहे ज्यांनी वैभव यांनी या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. कदाचित एक चेंडूचा खेळ असा म्हणतो. धावसंख्या 25. पहिल्या षटकात धावसंख्या होती 17. पहिला गडी बाद झाला, धावसंख्या होती 17. आता 1 बाद धावसंख्या आहे 25. 40 धावांची गरज आतापर्यंत या षटकामध्ये. अंतिम चेंडू असेल आणि स्ट्रायकरना फलंदाज उभा आहे तो बाबू ज्याने आतापर्यंत 5 चेंडू खेळले आणि 7 धावा केल्या. त्या 3 चेंडू त्यांनी निर्धाव खेळलेला आहे. गोलंदाज वैभव एक फास्टिंग मारा करतोय. विकेटच्या शोधात निघतोय तो दुसऱ्या. एक फास्टिंग मारा पंचांना पार करून. आत्तामध्ये चांगला चेंडू टाकला, फसवा चेंडू आणि पंचांचं की हे षटक संपण्याचा निर्वाळा देत आहेत. संघाची धावसंख्या 2 षटकं 1 बाद धावसंख्या 25. पहिल्या षटकात धावसंख्या होती 17. षटक सुरू आहे दुसरं, समाप्ती होते. धावसंख्या 1 बाद 25. पहिला गडी 17 बाद झाला आहे. आता येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. नंतर जो संघाने विन झालेला संघ आहे त्यांनी जर बॅटिंग घेतली असेल तर समोरच्या संघाला सांगायचं आहे कुठलाही वेळ आपण जाया करू नका. आता येणारे 12 चेंडू 15 धावांची गरज आणि जोडी बाबू आणि गणेश अशी उभी आहे. हा तिसरा गोलंदाज विराजला आणलेला आहे. तिसरा गोलंदाज विराजसाठी प्रचार केलेला आहे. विराजला एक चांगली काटेगिरी कामगिरी करायला, एक दांडगी कामगिरी, धावसंख्या वरती अंकुश लावण्याचं काम तुला करावं लागेल. कारण जिंकायची असेल मॅच तर चेंडू जास्तीत जास्त निवडण्याचं काम करायला लागेल. आता गणेश मात्र स्ट्राईक एंडला. गोलंदाज विराज एक फास्टिंग मारा करतोय. 7 ते 8 पाऊल चालणार बाय पंचांना पार करून. सुरेख चेंडू आत्ता मात्र अपील होतोय पण पंच कुठला असर नाही. चेंडू एक्स्ट्रा जास्त विसवतोय, कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिर ठेवली ती 25. 1 बाद. विजयासाठी धावा करायच्या आहेत 40. धावा झाल्यात आता धावा झाल्या त्या 25. 40 धावांची गरज आहे त्यांना 4 षटकामध्ये. 2 षटकात 1 चेंडूच्या ते 25 धावा जमवलेल्या आहेत.
आता मात्र लफटी मला मिडविकेट डोक्यावर आणि पंचांचा षटकार हा 6 धावा. धाव संख्या झाली ती आता 31 धावा. आता येणारे 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. मिड बाउंड्रीला हा चांगला पटकार मारलेला आहे. धावसंख्या 6 पुढे सरकले आणि हा तिसरा षटकार असेल गणेशच्या बॅटीतून. पहिला चौकारनी खातं खेळलं होतं, नंतर षटकार सिंगल डॉट आणि नंतर षटकार. तर 3 षटकार झालेले या स्पर्धेमध्ये आता या विनिंग म्हणून चालू आहे. पुढे चेंडू घेऊन कट केला आहे. कव्हर शॉट सुद्धा ब्लॅक शॉट मारला आहे, चाबूक शॉट आणि 50 हा 4 धावांचा इशारा. धाव संख्या झाली ती आता 1 बाद 35. आता येणाऱ्या कमी चेंडू म्हणण्यापेक्षा 9 चेंडू आणि धावांची गरज ती 5 धावांची गरज. आणि गणेश आपत्ती कामगिरी ज्याची एक छोटा कलंदाज एक हुकार कामगिरी त्यांनी बजावलेली आहे. यापुढील होणारे दोन्ही संघाला विनंती आहे, आपला 12 प्लेट पाडणं गरजेचं आहे. या संघाने विन जिंकलेला संघ आहे टॉस विन, त्यांनी फिल्डिंग घेतली असेल तर समोरच्या संघाला सांगायचं आहे कुठलाही वेळ आपण जाया करू नका. गणेश हा स्ट्राईक अँड लो बाय. गोलंदाजी करतोय तो विशाल, एक फास्टिंग मारा करतोय. चेंडू मिडिंग बाउंड्रीला शतरंग चव्हाण चेंडू आता दिवसवतोय. 1 धाव सहज मिळते. 1 धावेने धावसंख्या झाली ती 36 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 36. आता विजयासोबत 4 धावेने मागे. स्ट्राईक एंडला उभा बाबू आतापर्यंत 5 चेंडू आणि 7 धावा केलेल्या आहेत. चेंडू जाते पाठच्या स्क्रीनमध्ये. थर्डमॅनला 1 धावचा इशारा. धावसंख्या झाली ती 38 धावा, 37 धावा झाले आहेत. आता 3 धावांची गरज आहे. बरेचसे चेंडू अजूनही उर्वरित बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ कदाचित बाकी असावा आणि या षटकाला 1 चेंडू कदाचित असावा बाकी. आणि बाबू मात्र स्ट्राईक एंडला सिंगल आणि काम चालवलं. एकच षटकार राहिला त्याचा. 7 चेंडू खेळला आहे. गणेश मात्र नो स्ट्राईक एंडला. पुढील चेंडू घेऊन चेंडू स्ट्रोक मारला आहे. चेंडू कव्हर बाउंड्री होता, लॉंग आउट चेंडू अडवला आहे पण 1 धाव काय रोखू शकत नाही. 1 धाव धावसंख्या झालेली आहे 3 षटकं 38 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकात धावसंख्या होती 17, 2 षटकं धावसंख्या होती 25, 3 षटकं धावसंख्या होती 38, 1 गडीच्या मोबदल्यात. पहिला गडी हा 17वरती बाद झाला. त्या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप झालेली आहे. आता येणारे 6 चेंडू आणि धावा हव्यात त्यात 2. कंपल्सरी चेसिंग ॲक्शन. आता गोलंदाज आलाय गोलंदाज संग्राम. बाबू आता मात्र स्ट्राईक एंडला. गोलंदाज आला तो संग्राम. बाबू स्ट्राईक एंडला आहे. नोट गणेशची चांगली स्फोटक खेळी. मगाशी मॅच मी चांगली तारीफ काबीर त्यांनी काम केलं होतं, त्याच नक्षावर त्यांनी कामगिरी केलेली आहे. चेंडू पॅड लावते, त्रिशतकासाठी चेंडू अडवते पण 1 धाव काय रोखू शकत नाही. सामना टाय झालेला, लेवल झालेला आहे स्कोर. आता 5 चेंडूवर 1 धावांची गरज. गणेश हा मात्र स्ट्राईक केला. संग्राम आपल्या गोलंदाज सज्ज. विन संघा जर चांगली जीवन झालेला माझा संघ आहे, त्यांनी जर फिल्डिंग घेतली असेल तर ग्राउंड उतरायचा. दोन्ही संघाला 12 प्लेयर पाठवायचा आहे. संग्राम आपल्या गोलंदाज सज्ज. 5 चेंडूवर 1 धावांची गरज. गणेश मात्र स्ट्राईक एंडला. संग्राम फिल्डिंग अमरेला लावलेली आहे. सेफ शॉट आहे मिड बाउंड्रीला आणि 4 धावांनी संघ विजयाचा फटका मारलाय तो गणेशनी. दोन्ही संघाचं अभिनंदन. आणि आता विन संघामध्ये तुम्हाला सामन्याचा पुरस्कार असेल तो नक्कीच नो डाऊट गणेशच असेल ना. गणेश आपला सामन्याचा पुरस्कार घेऊन जाईल. गणेश या पुढील मॅच होईल. दोन्ही संघाला म्हणजे नानवी जिंकली संघाने फिल्डिंग नाव घेतात आणि गणेश आपला सामन्याचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. धन्यवाद. माझी सहकारी मला इथं बोलण्याची संधी दिली. मला शौकीने मी जडवलं या ग्राउंडला येतो, वरून येतो, तुला माहिती आहे इथं बरं मला ओळखतो मी, तरी मला इथं बोलण्याची संधी दिली. त्यामुळे आभार आहे. मला 6 वाजेपर्यंत टाईम आहे जायला, तरी मोका मिळेल नक्की बोलीन.